आज आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील गणित या विषयातील संख्यांवरील क्रिया या घटकापैकी वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. वर्ग एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणाऱ्या संख्येला त्या संख्येचा वर्ग असे म्हणतात. उदाहरणार्थ 3चा वर्ग म्हणजेच 3 गुणिले 3 बरोबर 9. 12चा वर्ग बरोबर 12 गुणिले 12 म्हणजेच 144. 15चा वर्ग याचा अर्थ 15 गुणिले 15 बरोबर 225. वर्गमूळ या उलट जेव्हा एखादी वर्गसंख्या त्या संख्येच्या 2 वेळा गुणाकार केल्याने मिळते ती संख्या त्या वर्गसंख्येचे वर्गमूळ असते. उदाहरणार्थ 36 ही संख्या 6च्या 2 वेळा गुणाकार केल्याने मिळते, म्हणून 36चे वर्गमूळ 6. चिन्हात वर्गमुळात 36 बरोबर 6 असे लिहितात. या तक्त्यामध्ये 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग दिलेले आहेत. उदाहरणार्थ 1चा वर्ग 1 गुणिले 1 बरोबर 1, 2चा वर्ग 2 गुणिले 2 बरोबर 4, 3चा वर्ग 3 गुणिले 3 बरोबर 9, 4चा वर्ग 4 गुणिले 4 बरोबर 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, 11चा वर्ग 11 गुणिले 11 121. याप्रमाणे आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग या ठिकाणी पाहू शकतो. या उलट वर्गमुळात 1 म्हणजे 1, वर्गमुळात 4 म्हणजे 2, वर्गमुळात 9 म्हणजे 3, वर्गमुळात 16 म्हणजे 4, वर्गमुळात 25 म्हणजे 5, वर्गमुळात 36 बरोबर 6, वर्गमुळात 49 बरोबर 7, वर्गमुळात 64 बरोबर 8, वर्गमुळात 81 बरोबर 9, वर्गमुळात 100 बरोबर 10. या ठिकाणी काही पूर्ण वर्गसंख्यांचे वर्गमूळ दिलेले आहेत. आता एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग करण्याची पद्धत. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 ही संख्या आहे तर त्या संख्यांचे वर्ग करताना खालील पद्धत अवलंबतात. 45चा वर्ग बरोबर 2025. वरील संख्येत दशक स्थानचा अंक 4 आहे. या अंकाचा व त्या अंकानंतर येणारी नैसर्गिक संख्या 5 यांचा गुणाकार करा, तो 20 येईल व त्यापुढे 5चा वर्ग 25 लिहा, म्हणजेच 45चा वर्ग 2025 येईल. 85चा वर्ग बरोबर 8 व त्यापुढील संख्या 9 यांचा गुणाकार 9×8 = 72 आणि त्यापुढे 5चा वर्ग 25 लिहा, म्हणजेच त्याचं उत्तर 7225 असं मिळेल. या पद्धतीने एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग आपण करू शकतो. त्याचप्रमाणे एकक स्थानी 1 असलेल्या संख्येचा वर्ग करण्याची पद्धत. 51चा वर्ग बरोबर 2601. वरील संख्येत एकक स्थानचा अंक 1 आहे, त्याचा वर्ग 1. 5 या दशक स्थानच्या अंकाची दुप्पट करा, म्हणजेच 5 × 10. यापैकी 0 घेतला व 1 हातचा घेऊन 5 या दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करून त्यात हातचा 1 मिळवला तर 5चा वर्ग 25 + 1 म्हणजे 26. याचा अर्थ 51चा वर्ग बरोबर 2601. या पद्धतीने आपण एकक स्थानी 1 असलेल्या संख्येचा वर्ग करू शकतो. दुसरं उदाहरण 81चा वर्ग. तर या ठिकाणी 81चा वर्ग करताना सर्वात आधी एकक स्थानच्या 1चा वर्ग 1, त्याच्यानंतर 8 या दशक स्थानच्या वर्गाची संख्येची दुप्पट 16, 16 पैकी 6 व 1 हातचा, तसेच 8चा वर्ग 64 + 1 बरोबर 65, म्हणून 81चा वर्ग बरोबर 6561. या पद्धतीने एकक स्थानी 1 असलेल्या संख्येचा वर्ग आपण काढू शकतो. 100 या संख्येच्या जवळ असलेल्या संख्यांचे वर्ग काढण्याची एक विशिष्ट पद्धत आहे की ज्यामध्ये आपण 98चा वर्ग काढायचा असेल तर 98 100पेक्षा 2ने लहान असल्यामुळे 100 - 2, म्हणून 98चा वर्ग बरोबर 98 - 2 भागिले 2चा वर्ग म्हणजेच 96/4. 96 आणि 4 म्हणजे 9604. या पद्धतीने आपण त्याचा वर्ग लिहू शकतो. 2चा वर्ग 2 अंकी संख्येत लिहावा, म्हणजे 2चा वर्ग बरोबर 4. या ठिकाणी लिहिण्याची ती पद्धत आहे. 94चा वर्ग दुसरं उदाहरण बरोबर 8836. तर 94 ही संख्या 100पेक्षा 6ने लहान आहे, म्हणून 100 - 6. 94चा वर्ग बरोबर
94 उणे 6 म्हणजेच 88 आणि 6चा वर्ग 36 म्हणजेच 88 36 याचा अर्थ 8836 हा 94चा वर्ग आहे. या पद्धतीने 100च्या जवळ असणाऱ्या संख्येचे वर्ग आपण काढू शकतो. 100 या संख्येच्या जवळ असलेल्या 3 अंकी संख्यांचे वर्ग काढण्याची पद्धत, उदाहरणार्थ 107चा वर्ग बरोबर 11,449. 107 बरोबर 100 अधिक 7 म्हणजे ही संख्या 100पेक्षा 7ने जास्त आहे, म्हणून 107चा वर्ग बरोबर 107 अधिक 7 त्या संख्येत 7 मिळवायचे, तर तो 114 होईल. आणि 7चा वर्ग 49, तर ही संख्या सलग लिहायची 114 49 याचा अर्थ 107चा वर्ग 11,449. उजवीकडे 2 अंकी संख्या लिहायची आहे, ज्या ठिकाणी वर्ग आहे. 112चा वर्ग बरोबर 12,544. 112 बरोबर 100 अधिक 12 म्हणून 112चा वर्ग करताना 112मध्ये 12 मिळवून ती संख्या लिहायची आहे 124 आणि 12चा वर्ग 144. तर या ठिकाणी 144 पैकी 2 अंकी संख्या आपण एकक स्थानी आणि दशक स्थानी लिहितो, म्हणजेच ती 44 लिहिली, म्हणून 12चा वर्ग या ठिकाणी 112चा वर्ग 12,544 येईल. सूत्र पद्धतीने वर्ग करण्याची पद्धत. सूत्र a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. उदाहरणार्थ 48चा वर्ग बरोबर 40 अधिक 8 कंसाचा वर्ग. मग या ठिकाणी वरील सूत्राचा वापर केल्यास 40चा वर्ग अधिक 2 गुणिले 40 गुणिले 8 अधिक 8चा वर्ग. 40चा वर्ग 1600 अधिक 640 अधिक 64 म्हणजेच 2304. त्याचप्रमाणे 73चा वर्ग बरोबर 70 अधिक 3चा वर्ग म्हणजेच 70चा वर्ग अधिक 2 गुणिले 70 गुणिले 3 अधिक 3चा वर्ग. या सूत्राचा वापर करून आपण 73चा वर्ग 5329 काढू शकतो. तर या पद्धतीने सूत्र पद्धतीने वर्ग करण्याची पद्धत आपण वापरत असतो. वर्गमूळ काढण्याची पद्धत. वर्गमूळ काढण्याची अवयव पद्धती. तर या ठिकाणी उभी मांडणी करून आपण वर्गमूळ काढू शकतो. 576 त्याला 2ने भाग दिल्यानंतर 288, त्याला 2ने भाग दिल्यास 144, त्याला 2ने भाग दिल्यानंतर 72, 72ला 2ने भाग दिल्यानंतर उत्तर येतं 36, 36ला 2ने भागल्यास उत्तर येतं 18, 18ला 2ने भाग दिल्यास उत्तर 9 येतं, 9ला 2ने भाग जात नाही म्हणून 3ने भाग दिला, 3 त्रिक 9 आणि 3ने भाग दिल्यास 1 उत्तर येतं. या पद्धतीने 576 या संख्येचे वर्ग अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 24 येतं, म्हणून 576चं वर्गमूळ 24 आहे. ही वर्गमूळ काढण्याची अवयव पद्धती आहे. आता वर्गमूळ काढण्याची अवयव पद्धती मात्र आडवी मांडणी आहे. तर 324चं वर्गमूळ आडव्या मांडणीनेही आपण अवयव पद्धतीने काढू शकतो. 324 बरोबर 2 गुणिले 162. परत 162चे अवयव काढले 2 गुणिले 81. परत 81चे अवयव काढले तर 2 गुणिले 2 गुणिले 9 गुणिले 9. पुन्हा 9चे अवयव 3 गुणिले 3. पुन्हा 9चे अवयव 3 गुणिले 3. या पद्धतीने 324चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 या पद्धतीने आपण हे अवयव काढल्यानंतर त्यांचा गुणाकार केल्यास 2 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच 18 हे 324चं वर्गमूळ येईल. त्यानंतर पुढची संज्ञा आहे घन. एखाद्या संख्येला त्याच संख्येने 2 वेळा गुणल्यास मिळणाऱ्या संख्येला त्या संख्येचा घन म्हणतात. म्हणजे एका संख्येच्या 3 वेळा गुणाकार 5 गुणिले 5 गुणिले 5 5चा घन 125. 13 गुणिले 13 गुणिले 13 13चा घन 2197. घनमूळ या उलट जेव्हा एखादी घनसंख्या त्या संख्येचा 3 वेळा गुणाकार केल्याने मिळते ती संख्या त्या संख्येचं घनमूळ असतं. उदाहरणार्थ 64 ही संख्या 4च्या 3 वेळा गुणाकार केल्याने मिळते, म्हणून 64चं घनमूळ 4. चिन्हात 64चं घनमूळ बरोबर 4 असं लिहितात. या तक्त्यात 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांचे घन लिहिलेले आहेत.
एकाचा घन 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 1, दोनाचा घन 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 8, तीनाचा घन बरोबर 3 गुणिले 3 गुणिले 3 बरोबर 27, चाराचा घन 4 गुणिले 4 गुणिले 4 बरोबर 64, पाचाचा घन 5 गुणिले 5 गुणिले 5 बरोबर 125. याप्रमाणे आपण 1 ते 30पर्यंतचे घन या ठिकाणी दिलेले आहेत. या उलट घनमूळ 1 ते 30पर्यंतच्या संख्यांचे घनमूळ खालील तक्त्यात दिलेला आहे. एकाचं घनमूळ 1, त्यानंतर 8चं घनमूळ 2, 16चा घनमूळ बरोबर 2.5198, त्यानंतर 27चं घनमूळ 3. या पद्धतीने पूर्ण घन असलेल्या संख्यांचं घनमूळ आपण काढू शकतो आणि या तक्त्यामध्ये 1 ते 30पर्यंतच्या सर्व संख्यांचं घनमूळ हे अपूर्णांकात असून देखील काढलेलं आहे.